पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय किती वाजले? नाही वाटलं होतं निदान मुलीबरोबर डिनर प्लॅन केलाय तो लक्षात तरी राहील, तसं काही झालेलं दिसत नाहीये। का चिडचिड करतेस? येतील ना त्या। अच्छा येतील का? नाही मी काय त्यांची मुलगी आहे ना, सो मुलीबरोबर डिनर त्या कधीच विसरले असतील। मी काही क्लायंट नाही त्यांची किंवा त्यांच्या सासरकडल्या मंडळींपैकी कोणी नाही। मला का प्रायोरिटी देतील? त्यांची मुलगी आहे जी की 24/7 अवेलेबल आहे। का किंमत असेल तिला? बरोबर राधा अगं काय राधा नील, आपण किती वेळचे इथे उभ्यात मगासपासनं, आणि हे जे तू मला सतत समजावत असतोस ना, शांत हो, पेशन्स ठेव, मॅम ना जाऊन सांग ना तुझ्या। अगं त्यांना काहीतरी मला बास यार, मला कंटाळा आलाय। इनफ इज इनफ। अगं तू कुठे चाललीस आणि तू चिडचिड करून काय होणार आहे का? काहीतरी कारण असल्याशिवाय काय करतील ते असं? एक्झॅक्टली, आणि ते कारण हेच आहे की आता माझ्या ममाच्या प्रायोरिटीज बदललेल्या आहेत। तेच मी सांगत होते ना आधी। सौरभ सर ना एकदम करेक्ट बोलतात। तुम्ही मायले की सेम आहात, एकदम हट्टी। असेलही, पण म्हणून मी आता थांबणार नाही। तू थोडा पेशन्स ठेव ना। त्या म्हणाल्या होत्या ना त्या येतील त्या, आणि अगं त्यांनाच वेळ होता। अच्छा, म्हणजे वाड्यापाशी काही काम नसणार आहे ज्यार्थी तिला आज वेळ। राईट, मस्त। काय बोलतीस? तुला कळतंय राधा? एक दिवस मम्मा तुला खरंच वेळ देणार नाही, खरंच इग्नोर करेल, तेव्हा बघ। तू माझ्या मम्मा बाबतीत बोलतोस, कळतंय ना? ती असं करणंच शक्य नाही। मस्त, तू दोन्ही बाजूने बोल। तुझं नक्की काय म्हणणं आहे? कशी आहे तुझी मम्मा? ती तुला इग्नोर करणारी आहे की नाही? माझं एवढंच म्हणणं आहे की तू मध्ये पडायची काही एक गरज नाही। मी तेच म्हणतोय, मला मध्ये पाडूच नका। तू आणि तुझी मम्मा काय ते सॉर्ट करा। सॉर्ट केलंही असतं, पण त्यासाठी तिने इथे यायला हवं ना। मगाचपासून आपण नुसते इथे थांबलोच आहोत, काहीच करत नाही आहोत। बरं ती कुठे माहित नाही। काय करतोय? फोन करतोय। हॅलो, बोल वल्ली। पुढे जाऊ बाई। अगं वल्ली काय झालं? जाऊ बाई अप्पा। काय झालं अप्पांना? पुढे जाऊ बाई अप्पांना हार्ट अटॅक आलाय। काय? जाऊ बाई तुम्ही ऐका ना, तुम्ही लवकर इकडे या ना, मला खूप भीती वाटते। तू आता कुठे आहेस आणि तुझ्या बरोबर कोण आहे? आता कोणी नाहीये। मी आहे, माई मावशी आहे, डॉक्टर आहेत, अजून कोणीच नाहीये घरात। तू सचिनला फोन केलास का? नाही कळवलं मी। चिडले तर माझ्यावर। मी फोन करायचा प्रयत्न केला त्यांना, पण तुम्हाला माहितीये ना आजकाल ते नाही उचलत फोन, ती रिया उचलते, म्हणून मी नाही केला परत। बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस वल्ली, मी लगेच येते वाड्यावर, शांत राहा। लवकर या ना, मला खूप भीती वाटते। वल्ली रडू नकोस अगं, मी येते, मी लगेच वाड्यावर येते। हा फोन ठेव, तू आप्पांकडे बघ। हॅलो सचिन तू कुठे आहेस? मी ऑफिस मध्ये आहे। काय झालं? सचिन तू आत्ताच्या आत्ता निघ। हो मी येतो बहिणी, पण काय झालंय? अप्पांना हार्ट अटॅक आलाय। मी आलो लगेच आलो। काय झालं? कुठे निघालोस तू सचिन? अरे पण झालं काय? थांब सचिन, मी पण येते। मला माफ करा, मला माहिती आहे सगळं माझ्यामुळे झालंय, मला माफ करा अप्पा, तुम्ही माझ्यामुळे झालंय सगळं, मी जबाबदार आहे या सगळ्यासाठी।
वल्ली, अगं वेडी आहेस का तू? असं काय करतेस? काही तुझ्यामुळे झालं नाही. ठीक आहे ताप्पा, नीट होईल सगळं. हं, तुझी काही चूक नाही ह्याच्यात. तरी बरं आपण काहीतरी होतं हे वल्लीला वेळी समजलं म्हणून. नाही तर काय झालं असं देवालाच माहित बाई. मावशी प्लीज तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाहीये. डॉक्टर म्हणाले ना आप्पा ठीक होतील, काही त्रास होणार नाही त्यांना, आणि तुम्ही त्रास करून घेऊ नका. या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे. वल्ली, माझ्यामुळे अम्मा. वल्ली आप्पा ठीक आहेत ना आता? काय झालं आपल्या अप्पांना? मला खूप काळजी वाटते रे. बोले ही बाई इथे आपल्या खोलीत काय करते? हिला पहिल्यांदा बाहेर काढा. अप्पा हिच्यामुळे मला सगळा त्रास होतोय. सगळ्या माझ्या या त्रासाला ही कारणीभूत आहे. हिला पहिल्यांदा ही घराच्या बाहेर काढा. काढा हिला बाहेर. आप्पा ठीक एक मॅडम तुम्ही प्लीज बाहेर थांबा ना, त्रास होतोय आप्पांना. सच्चू आता आपण घरी आहोत, ऑफिसला नाही आपण. रिया प्लीज बाहेर थांब ना, आप्पांना त्रास नको व्हायला प्लीज. होणारे जाऊबाई, डॉक्टरांनी जरी सांगितलं असलं की अप्पांची तब्येत बरी आहे, तरी मला असं वाटतं की रात्री कोणीतरी अप्पांबरोबर थांबायला हवं. ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, मी थांबतो. सर हॅलो, मॅम निघालात का तुम्ही? कुठे? अहो आपण जेवायला जाणार होतो ना, मी टेबल बुक केलंय. ओ नो नील, सॉरी, मी पूर्णपणे विसरले. मी तुला कळवायला हवं होतं. अरे मला जमणार नाहीये. काही झालंय का? मी वाड्यावर आले, आप्पांना हार्ट अटॅक आलाय. अरे बापरे. नाही 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 मॅम, तुम्ही वाड्यावरच थांबा, इथे अजिबात येऊ नका. करेक्ट आहे मॅम. मॅम तुम्ही वाड्यावरच थांबा, इथे अजिबात येऊ नका. काय इकडे येऊन मला भेटायची काहीच गरज नाहीये ना तुम्हाला, बरोबर की नाही? कारण मला तर फक्त चिडचिड करता येते, शांत काही बसता येत नाही. हो ना, आणि काम तर मुळी जमत नाही असं तुमचंच म्हणणं आहे. तर मग एक काम करा, तुम्हाला महत्वाच्या आणि आवडणारी जी माणसं आहेत ना त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ घालवा. मी फालतूच आहे तुमच्या दृष्टीने, हो की नाही? मीच मूर्ख होते, मला वाटलं की तुम्ही याल म्हणून मी इथे थांबले तुमच्यासाठी. पण हे कळायला हवं होतं मला की तुम्ही तसंही डिश देणार आहात, राईट? नाही, बरोबर आहे तुझं राधा, अगदी बरोबर आहे. मी वाड्यावर आले कारण आप्पांना हार्ट अटॅक आलाय आणि मी त्यांना या अवस्थेत सोडून तुझ्या बरोबर डिनरला जायला हवं होतं. काय? तुझं अजिबात चुकत नाहीये. वेडी तू नाहीयेस राधा, वेडी मी आहे. मला असं वाटायला लागलं होतं की माझी मुलगी समजूतदार आहे, तिला परिस्थितीचं गांभीर्य कळतं. चुकलंय माझं राधा. काय ना राधा, सतत सगळ्या गोष्टी मजेत नाही घेऊ शकत माणूस. थोडं गांभीर्यही दाखवायला हवं. इतकं स्वार्थीपणे नाही वागू राधा. आणि जर का माझी मुलगी असं वागणार असेल तर तिला टाळलेलंच बरं. सॉरी. पट्याला सांगायला हवं, पण तो खूप बिझी असेल का? उगाच कामाच्या मध्ये माझ्यामुळे डिस्टर्बन्स नको. नाही सांगितलं तर पुन्हा चिडेल.
बोल. मी तुला झोपताना फोन करणारच होतो. बरं ऐक ना, म्हणजे असा लगेच पॅनिक होऊ नकोस. इथे सगळं तसं ओके आहे आणि सगळे आहेत इथे, म्हणजे मी आहेच नाही इथे काळजी घ्यायला. तर काळजी करू नकोस. मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घे. पॅनिक नको होऊस पट्या. काय झालंय? म्हणजे आप्पांना ना जरा बरं वाटत नाहीये. बरं वाटत नाहीये म्हणजे त्यांना असा एक छोटा हार्ट अटॅक येऊन गेलाय. बघ म्हणून सांगत होते, प्लीज पॅनिक होऊ नकोस. काय बोलतेस तू? कसं म्हणजे घरी आहेत, हॉस्पिटलला आहेत? सिव्हिअर होता का? म्हणजे डॉक्टर काय म्हणले? म्हणजे रिपोर्ट्स आले, काय म्हणतात? ऑपरेट करायला लागेल का? एक काम कर ना, तू माझं पहिल्या फ्लाईटचं तिकीट बुक कर. मी लगेच परत येतो. हां, आणि मला कळव काही पैसे वगैरे ट्रान्सफर करायचे असतील तर. नाही हे बघ, म्हणूनच मी तुला म्हणत होते, प्लीज तू पॅनिक होऊ नकोस. मी आहे ना इथे काळजी घ्यायला. डॉक्टरांशी बोलले मी. डॉक्टर म्हणाले की काळजीचं काहीही कारण नाहीये. ते व्यवस्थित आहेत, त्यांची काळजी घेत आहेत डॉक्टर. त्यामुळे प्लीज तू आता असं गडबड काही करू नकोस पट्या, प्लीज. पण मी येतो ना, तू एकटी काय काय करणार? अरे का पण, मी आहे ना इथे. आणि मी एकटी थोडीच आहे. मावशी आहेत, वल्ली आहे, सचिन पण आहे. सचिन वाड्यात आहे? हो ना, आला. मी म्हणजे फोन केला त्याला, तर ऑफिसमधून सरळ इथेच आला आणि तोच आहे आपणच्या जवळ. रात्री सुद्धा तोच थांबणार आहे. म्हणजे काहीतरी बेसिक चांगुलपणा शिल्लक आहे माझ्या भावामध्ये. अटे असं नको ना रे बोलूस. आपला सच्चू चांगलाच आहे. मी तुला सांगते ना, नक्की काहीतरी गोंधळ आहे. तो असं वागूच शकत नाही. काहीतरी घडलंय त्याच्यावर, कसलं तरी प्रेशर आहे ज्याच्यामुळे तो असा वागतोय. खरं सांगू, आता ज्या प्रकारे तो आपणची काळजी घेतोय ना, असं वाटतच नाही की 2-3 दिवसांपूर्वी जे काही घडलं ते आपल्या घरात घडलं आणि हा तोच सचिन आहे. खरंच सांगतेय तुला. अरे तो आपणची काळजी घेण्यात पूर्ण बुडालाय. असंच राहू दे म्हणजे झालं. मी नक्की लगेच नको येऊ. अजिबात गडबड करू नकोस. तू तुझं काम संपव आणि ते संपलं की शांतपणे घे. ऐक ना, काय म्हणू तुला? थँक्यू असं म्हटलं तर खूपच फॉर्मल होईल का? काही म्हणू नकोस. मी काही कोणी बाहेरची नाहीये, घरचीच आहे ना, त्यामुळे थँक्यू वगैरे काही म्हणायचं नाही. थँक्यू नको तर मग अनु म्हणू? ये आता लवकर घरी. बाय. मला कळवत राहा आप्पांच्या तब्येतीचं, आणि जराही काही वाटलं तर मला फोन कर. रात्री अपरात्री कधीही मी पहिलं फ्लाईट पकडतो आणि परत येतो. काळजी घे. ऐक ना, बाय. या सगळ्याला मी जबाबदार आहे आप्पा. मी नाही थांबू शकलो तरी या मॅडमला वाढत येण्यापासून. काय काय ऐकावं लागलं तुम्हाला या वयात माझ्यामुळेच. काय करू, माझे पण हात दगडाखाली आहेत. तुम्हाला खूप राग येत असेल ना माझा. मी वाईट नाही हो आप्पा, अडकलोय मी. पण कसं सांगू तुम्हाला आता. कधी एकदा सगळ्यांना सांगून टाकतो ना, असं झालंय मला. पण खूप घुसमट होते हो. ठीक आहे, जातील हे पण दिवस जातील. सगळं ठीक होईल. कारण किती काही झालं ना आप्पा, तरी माझं फक्त वल्लीवरच प्रेम आहे. पण ह्या आत्ताच्या सगळ्या त्रासासाठी शक्य असेल तर माफ करा मला. हाँ बोल ना दादा. आप्पा कसे आहेत सचिन? ठीक आहे दादा. डॉक्टर पण येऊन गेले. पण तुला मला मिस अनामिकाने सांगितलं. अचानकच झालं रे सगळं.
पण म्हणजे डॉक्टर म्हणालेत की आता काय काळजीचं कारण नाही. ठीक आहे, ठेवू? दादा हे बघ सचिन, मी तुला आत्ता फोन केलाय म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मी तुला माफ केलंय. मला तुझं वागणं पटलं नाही आणि कधीही पटणार नाही. पण मला मिस अनामिकाने सांगितलं की तू अप्पांची किती काळजी घेतोयस, त्यांची किती सेवा करतोयस. त्यामुळे जे चूक आहे ते चूक आहे. याच नियमाने जे बरोबर आहे ते बरोबर आहे. मला खूप बरं वाटलंय तुझं वागणं बघून. थँक्यू दादा. मला तुला गिल्ट द्यायची नाहीये सचिन, पण मला मनापासून असं वाटतं की जे काही झालं त्याला तूही जबाबदार आहेस. एनिवेज, आत्ता हे सगळं बोलायची वेळ नाही. तू म्हणून आपणची सेवा कर, वल्लीला मदत कर. ती एकटी सगळीकडे नाही पुरी पडणार. हो दादा, तू नको काळजी करूस. मी अगदी मनापासून सेवा करीन अप्पांची, म्हणजे करतोय. नाही, मीही लवकरात लवकर तिकडे यायचा प्रयत्न करतोय. फक्त इथलं काम. नाही दादा, तू कशाला येतोयस? मी आहे ना. तू तिकडे कामातच लक्ष दे. आणि काय लागलं तर वहिनी आहेत ना, आणि तुलाही फोन करत राहीनच मी. हो, मीही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो. आणि ऐक ना, काळजी घे सगळ्यांची आणि तुझी पण. ठीक. दादाचा नुसता आवाज ऐकून सुद्धा किती बरं वाटतं. इतका चिडलाय माझ्यावर तरी आधार आहे त्याचा. दादा, खूप मिस करतोय रे तुला. हे सगळं कधी संपणार आहे असं झालंय आता. मी बोलावल्याबरोबर आलास. तुला इथं बघून बरं वाटलं. म्हणजे मनात आलं होतं की आप्पांचं कळल्यावर येशील की नाही, पण आलास रे बाबा. थँक्यू सचू. आलाच होता. नाही, तसं नाही. तू जे काही वल्ली बरोबर वागलास ते बघितल्यावर काही कळेनासंच झालं होतं. खरंच वाटे ना की तू असा वागू शकतोस. तू तो सचिन आहेस ज्याला मी ओळखते. असो, आलास. आप्पांची सेवा करताना बघून खूप बरं वाटलं. तू दमला असशील ना, जाऊन आराम कर. मी बसते ना आप्पांकडे. नाही, ठीक आहे वहिनी. आप्पांना जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत इथेच थांबणार आहे. बरं, काही लागलं तर सांगशील. अप्पांची तब्येत बरी नाहीये. तुम्ही त्यांच्यासाठी इथे थांबलात, त्यांची काळजी घेताय, त्याच्याबद्दल धन्यवाद. माझ्यामुळे एवढं सगळं होऊ नये. तुझ्यासाठी नाही थांबलोय, आप्पांसाठी करतोय सगळं. त्यांच्या या अवस्थेला कुठेतरी मी जबाबदार आहे. त्यांची बिचाऱ्यांची काही चूक नसताना एवढं भोगावं लागतंय. त्यांना अशा अवस्थेत सोडून कसं काय जाऊ मी? सच्चू, खूप लेट झालाय, चल झोपायला. नाही, तुम्ही जा. मी इथेच थांबणार आहे. का? आप्पांना रात्री काय लागलं तर पाहिजे कोणतरी इथे. मला जायला सांगताय तर मग ही इथे काय करते? मी इथेच थांबणार आहे, कारण हे माझे अप्पा आहेत आणि हे माझं घर आहे. मी
आप्पांची विचारपूस करायला आली होती ती. झाला ना बघून, मग जायला सांगा. आणि नाही गेले तर मग मी पण नाही जाणार. मी पण इथेच थांबणार रात्र. मी तिलाही जायलाच सांगणार आहे. इथे कोणी थांबायची गरज नाही. आप्पांना जोपर्यंत पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार.